नमस्कार मित्रांनो, आपल्या के गुरुजी या फॅन क्लब या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इयत्ता 5वीचा मॅथ या विषयाच्या सिरीजला सुरुवात करतो आहे. तर त्यातला चला तर मग बघूया फर्स्ट चॅप्टर रोमन न्यूमरिकल्स. आता रोमन न्यूमरिकल्स म्हणजे काय हे आपण आता या चॅप्टर्समध्ये बघतो आहे. तर युरोपमध्ये आधीच्या काळामध्ये काही लेटर्स यूज केले जायचे, कॅपिटल लेटर्स. तर त्या कॅपिटल लेटर्सलाच रोमन न्यूमरिकल्स असे म्हणतात. तर ह्या रोमन, आपण आधी नाव टाकून घेऊया, रोमन न्यूमेरल्स फर्स्ट चॅप्टर. तर ह्या न्यूमरिकल्समध्ये आय यूज्ड फॉर 1, आय हा लेटर 1साठी यूज व्हायचा. व्ही हा लेटर 5 या नंबरसाठी यूज व्हायचा. तर एक्स हा लेटर 10 या नंबरसाठी यूज व्हायचा. तसेच या मेथडमध्ये 0 या नंबरसाठी कुठलाही सिम्बॉल अवेलेबल नव्हता, कुठलाही सिम्बॉल यूज नव्हता. नो सिम्बॉल फॉर 0. तर आपण काही 1 to 20पर्यंत नंबर्स क्रिएट करू, नंबर बनवू आपण 1 to 20पर्यंत. तर मित्रांनो, आपण आधी 1 to 20पर्यंत रोमन्स नंबर लिहिण्याआधी त्यात काही त्यांनी रूल्स सांगितले आहेत ते बघूया. आता यात काय रूल सांगितले, तर त्यांनी सांगितले आय और एक्स हे जे लेटर्स आहेत हे आपण कॉन्झिक्युटिव्हली 2 और 3 टाइम्स लिहू शकतो. एका टाईमला कंटिन्युअसली आय और एक्स हे 2 और 3 टाइम्स लिहू शकतो. म्हणजे असं आय एक्स 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 किंवा एक्स एक्स असे 2 किंवा 3 टाइम्स लिहू शकतो. तेव्हा त्यांची काय होते, सम टोटल इज नंबर दे मेक. म्हणजे यांची जेवढ्या वेळेस आपण लिहिणार तेवढ्या वेळेस त्यांची काय होणार, सम होणार, ॲडिशन होणार. आता आयची व्हॅल्यू काय आहे आपली, आयची व्हॅल्यू आय इज इक्वल टू 1 दिलेला आहे आपल्याला, बरोबर आहे. तर आपण हा आय जर आपण 2 वेळेस लिहिला तर तो काय होणार, 2 होणार. 1 + 1 काय होणार, 2 होणार. तसेच आता एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, 10 आहे. जर तो आपण 2 टाइम्स लिहिला तर ते काय होणार, 10 + 10 काय होणार, 20 होणार. म्हणजे आपण जेवढ्या वेळेस तो रिपीट करणार, जेवढ्या वेळेस म्हणजे मॅक्स 3 टाइम्स आपल्याला तो रिपीट करता येऊ शकतो, असा तो रूल आहे. तर त्यांची काय होणार, ॲडिशन होणार. ठीक आहे. आता सेकंड रूल काय म्हणतो आहे, आय और एक्स रिपीटेड मॅक्स 3 टाइम्स, मॅक्झिमम 3 टाइम्स ते रिपीट होऊ शकतात. पण जो हा व्ही आहे, व्ही डिनोटेड फॉर 5, बरोबर आहे. पण हा व्ही काय होतो, रिपीट नाही होत, नेवर रिपीटेड व्ही. ओके, हा सेकंड रूल आहे. हा फर्स्ट आहे की व्ही रिपीट नाही होत. आणि थर्ड रूलमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, वेन आयदर आय और व्ही इज रिटन ऑन द राईट ऑफ द सिम्बॉल ऑफ अ बिगर नंबर, इट्स व्हॅल्यू इज ॲडेड टू द व्हॅल्यू ऑफ द बिगर नंबर. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजवते. जर आय और व्ही हे जर आपण एखाद्या सिम्बॉलच्या एखाद्या म्हणजे मोठ्या सिम्बॉलच्या राईट साईडला जर लिहिले, राईट साईडला, तर त्यांची काय होते, ती व्हॅल्यू ॲड होते. म्हणजे आता व्ही बघा, व्ही हा बिगर नंबर आहे आयपेक्षा, तो जर त्याच्या राईट साईडला लिहिला तर तो काय होणार, व्ही मीन्स काय, 5 आणि आय मीन्स काय, 1. 5 + 1 काय होणार, 6 होणार. तसेच सपोज एक्स हा बिगर नंबर आहे आणि आय हा त्यापेक्षा लहान नंबर आहे, तर 10 + 1 काय होणार, 10 + काय होणार, 11 होणार. म्हणजे आपण जेव्हा मोठ्या व्हॅल्यूच्या राईट साईडला स्मॉलर लेटर लिहिणार
स्मॉलर व्हॅल्यू लिहिणार तेव्हा ती व्हॅल्यू त्याच्यात काय होते, ॲड ऑन होते. हे बघा, व्ही मीन्स 5 आणि आय हा लेटर जर 2 टाइम्स लिहिला तर 5 + 2 किती होणार, 7 होणार. 5 + 2 किती होणार, 7 होणार. हा आपला थर्ड रूल आहे. तर मित्रांनो, हा तुम्हाला थर्ड रूल समजला असेल. तर आता आपण बघूया फोर्थ रूल. फोर्थ रूलमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, व्हेन आय इज रिटन ऑन द लेफ्ट ऑफ व्ही ऑर एक्स. म्हणजे हा आय लेटर हा जेव्हा व्ही आणि एक्स ह्या लेटरच्या लेफ्ट साईडला लिहू, म्हणजे 5 या व्हॅल्यू आणि 10 या व्हॅल्यूच्या लेफ्ट साईडला आय ही व्हॅल्यू लिहू, तेव्हा ती व्हॅल्यू काय होणार, त्यातून सबट्रॅक्ट होणार. सबट्रॅक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू. आता पहा, मी त्याचंही एक्झाम्पल देते. आय ही व्हॅल्यू, आयची व्हॅल्यू काय आपली 1. आता ती व्ही आणि एक्सच्या लेफ्ट साईडला, आता व्हीच्या लेफ्ट साईडला जर आय लिहिला तर ते काय होणार, हे बघा, 5. व्हीची व्हॅल्यू काय आपली 5 आणि आयची व्हॅल्यू काय 1, म्हणजे ती त्यातून सबट्रॅक्ट करायची. तर काय मिळालं आपल्याला, 4. तसेच एक्सच्या लेफ्ट साईडला जर आय लिहिला, एक्सची व्हॅल्यू आपली 10 आणि आयची व्हॅल्यू आहे आपली, एक्सची व्हॅल्यू आहे आपली 10 आणि आयची व्हॅल्यू आहे आपली 1. तर काय होणार, 10 - 1 9 होणार. ओके. बट द नंबर 8 इज आता जर समजा तुम्हाला जर असंच तुम्ही जर म्हटले की 8 हा नंबर आपण असा लिहू शकतो का, सपोज समजा असा नाही लिहू शकणार, पण मी एक सांगते तुम्हाला वाटलं की ह्या 10मधून 2 मायनस केले, 10 - 2 तर 8 होईल, तर हे तुमचं रॉंग होणार. कारण आय हा लेफ्ट साईडला फक्त आपण एक वेळेसच लिहू शकतो. आय हा मोठ्या व्हॅल्यूच्या लेफ्ट साईडला फक्त एक वेळेस 1 टाईम लिहू शकतो फक्त. ठीक आहे, ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, मी असे सपोज करते आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला समजवते. तर चला तर मित्रांनो, आता आपण 1 to 20 हे नंबर रोमन संकेत, रोमन न्यूमरल्स कसे लिहायचे ते बघत आहोत. तर आयसाठी आपण काय यूज करतो, 1साठी आय यूज करतो. म्हणून 1 फॉर आय, 2 फॉर डबल आय, 3 काय होणार, 3 टाइम्स आय आणि 4 काय होणार, 5 - 1 म्हणजेच आय व्ही. 5 फॉर व्ही, 5साठी आपण व्ही यूज करतो, कॅपिटल लेटर्स. तर 6साठी आपण आता इथून पुढे आपण रूल्स बघू. आता 5 - 1 करतो, म्हणून 1 आपण आय यूज करतो, 5साठी व्ही यूज करतो, म्हणून काय होणार, 5 + 1 6 होणार, हे 7 8. आता आय आपण मॅक्स टू मॅक्स 3 टाईम रिपीट करू शकतो, 4 टाईम नाही रिपीट करत. म्हणून आता आपण 9 कसा लिहिणार, 10 - 1 हा आय लेफ्ट साईडला लिहायचा, म्हणजे तो काय होतो, जी बिगर नंबर असतो आपला त्यातून तो मायनस होतो, सबट्रॅक्ट होतो. म्हणून 10 - 1 9 झाला आपला आणि 10 फॉर एक्स. तर हे आपले लिहून झाले 1 to 10 रोमन नंबर्स. आता आपण बघणार आहोत 11 to 20 ते कसे राईट करायचे. आता 11साठी काय येणार, एक्स + 1 11, एक्स प्लस डबल आय 12, एक्स प्लस ट्रिपल आय 13. आता 14साठी काय येणार, एक्स + 4 14, 15साठी एक्स + 5 15. आता 16साठी काय येणार, एक्स + 6 म्हणजे व्ही आय 16, 17, 18. आता 19 कसा आला हा, 10 + 9 19 आणि 20
10 + 10 20. तर अशा प्रकारे आपण 1 to 20 चे रोमन न्यूमरल्स लिहून घेतले. तर आय होप तुम्हाला मी शिकवलेलं समजलं असेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.